त्र्यंबक नगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक 8 मधून सूरज आनंदा पाटील यांनी भारतीय जनता पार्टीकडून इच्छुक म्हणून आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। सूरज पाटील गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक चळवळीत सक्रिय असून प्रभागातील नागरिकांशी त्यांचे घट्ट व सलोख्याचे संबंध आहेत। स्थानिक समस्यांपासून विकास योजनांपर्यंत विविध मुद्द्यांवर त्यांनी सातत्याने काम केले आहे। यावेळी त्यांनी प्रभागासाठी सविस्तर विकास आराखडा मांडत भाजपाकडे उमेदवारीची मागणी केली आहे। भाजपाकडून काही तासातच अधिकृत उमेदवारी जाहीर होईल असा विश्वास सूरज पाटील यांनी व्यक्त केलाय। नागरिकांना आवाहन करताना ते म्हणाले, आपला अमूल्य मतदार रूपी आशीर्वाद माझ्या पाठीशी ठेवा आणि मला प्रचंड बहुमताने विजयी करा। उमेदवारी करत आहे। माझं नाव सूरज आनंदा पाटील आहे। सर्वांनी भारतीय जनता पार्टीकडनं माझा इच्छुक उमेदवारीचा अर्ज आज भरलेला आहे। मी सगळ्यांनी आशीर्वाद असेल। याआधी देखील आपण समाजकार्यात अग्रेसर होता, नेहमी सर्वांच्या सुखदुःखात असेल नेहमी आपण सहभागी होतात, त्याबद्दल काय सांगता? याआधी मी सगळ्यांच्या दुःखात सगळं होतो आणि मी समाजकार्यामध्ये सुद्धा आग्रही होतो आणि सगळं आमच्या गल्लीने आम्हाला इच्छुक उमेदवार करावा असा विनंती केली होती। त्यामुळे आज आम्ही अर्ज दाखल केला आहे। प्रभाग क्रमांक 8 मधील कोणत्या प्रमुख समस्या आहे आणि त्या तुम्ही निवडून आल्यानंतर कशा सोडवणार? प्रभाग क्रमांक 8 मध्ये आमच्या इथं रस्त्याचं थोड्याफार सुविधा आहे, ते आम्ही करू। कचरा वगैरे काय असेल ते पाहू। या सगळ्या सुविधांचा आम्ही विचार करू। प्रभागातील तरुणांना, ज्येष्ठ नागरिकांना निवडून आल्यानंतर काय सुविधा आपण तिथे? प्रभागातल्या आमच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी आम्ही एखादं गार्डन तयार करू। आम्ही सर्वांना लहान पोरं वगैरे यांना खेळण्यासाठी एखादं गार्डन बनवू आणि आम्ही निवडून आल्यानंतर आम्ही क्रीडांगण वगैरे आम्ही बनवणार आहे सर्वांसाठी। महिलांसाठी सुद्धा आम्ही बचत गटातून काही ना काही कार्यक्रम आम्ही राबवतो। काय आव्हान करावं? सगळ्या मतदारांनी आम्हाला 2 तारखेला भरोसगातांनी विजय करावे ईश्वर त्यांनी मधून युवा अत्यंत तरुण तडफदार उमेदवार सूरज पाटील भारतीय जनता पक्षाकडे त्यांनी उमेदवारी मागितलेली आहे व आता या ठिकाणी अर्ज दाखल केलेला आहे। या ठिकाणी मी सांगेन की युवकांना संधी मिळावी यासाठी निश्चितच प्रयत्नशील राहील व सर्व वार्डातील प्रभागातील लोकांनी युवा उमेदवाराला संधी द्यावी व त्याला या ठिकाणी शुभेच्छा देतो। दादांनी या ठिकाणी फॉर्म दाखल केला आहे, सूरज दादांनी फॉर्म भरला आहे, काय सांगाल? सर्व मतदारांना माझी एकच विनंती आहे की सर्वांनी सूरज पाटील यांना भरघोस मताने निवडून द्यावे आणि प्रगतीसाठी प्रभागाच्या प्रगतीसाठी सर्वांनी त्यांना हात द्यावं आणि निवडून द्यावे। प्रभाग क्रमांक 8 मधून माझा पुतण्या सूरज पाटील हा उभा राहिलेला आहे। तर सर्व मतदार बंधू भगिनींना एक विनंती आहे की आम्ही नवीन चेहरा सामाजिक कार्य आम्ही उभे केलेलं आहे। सर्व मतदारांनी आम्हाला मदत करावं आणि निवडून द्यावं। आमचं एकच मानस आहे की त्र्यंबकेश्वरमध्ये आम्ही जेव्हा निवडून येऊ त्यावेळेला युवकांसाठी MPC UPCसाठी जे काही वाचनालय असतं ते वाचनाचे पहिले प्राधान्य आम्ही त्याला देणार आहे आणि ते आम्ही स्वखर्चाने ते वाचनालय तयार करू आणि युवकांसाठी MPC UPCची तयारी त्र्यंबकमध्येच झाली पाहिजे आणि ते पुढे गेले पाहिजे असं आमची इच्छा आहे। आणि दुसरं म्हणजे त्या त्र्यंबकेश्वरमध्ये एक क्रिकेटचा मी खेळाडू आहे। तर क्रिकेटचे जे त्र्यंबकेश्वरचे ग्रामीण लोक आहे हे खेळाडू आहे, त्या खेळाडूंना कुठे वाव भेटली पाहिजे आणि त्या खेळाडूंसाठी आम्हाला एक चांगलं भरगच्च मैदान बनवायचं आहे। त्यासाठी आम्ही केंद्रातून राज्यातून त्याची निधी आणू आणि मोठं मैदान करू आणि इथं ऑलिम्पिकसाठी खेळाडू तयार करण्याचं माझं एक मानस आहे। त्यासाठी मी माझ्या पुतण्याला त्र्यंबक नगरपालिकेच्या 8 प्रभागमधून निवडून लढवित आहे आणि सर्वात विशेष म्हणजे की त्र्यंबक नगर परिषदमध्ये भारतीय जनता पार्टीने आमच्यावर विश्वास ठेवलेला आहे आणि आत्ताच मला फोन आलेला आहे की त्र्यंबक नगरपालिकेमध्ये आम्हाला तिकीट मिळण्याची शक्यता जास्तीत जास्त आहे। तरी सर्वांना विनंती आहे की सर्व मतदार बंधूंनी चांगल्या माणसाच्या मागे उभे राहावा आणि आम्हाला सर्वांना मतदारांना निवडून द्यावा ही विनंती। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदास शीद, त्र्यंबकेश्वर।